जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये लाडकी बहीणसाठी KYC करण्याची नवीन पद्धत समजावून सांगितली आहे। ज्यांचे वडील किंवा पती नाही अशा महिलांसाठी नवीन पद्धत ही KYC ची घेऊन आलेलो आहे। ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने तुम्ही तुमची वेबसाईटवर जाऊन KYC करून घ्या। KYC करण्याची एकदम सोपी पद्धत आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। चला तर जाणून घेऊया। तुम्ही पहिले तर ऑनलाईन प्रक्रियासाठी वेबसाईटवर जा। वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आधार कार्ड नंबर टाकून। त्यानंतर फक्त स्वतःचीच KYC करायची आहे। हो, ज्या लाडक्या बहिणींचे वडील किंवा पती नाहीत अशा लाडक्या बहिणींनी फक्त आणि फक्त तुमचीच KYC करा, वडिलांची KYC करू नका। पती वडील आधार नंबर मागेल तिथे तुम्ही काही भरू नका। अर्धवट KYC म्हणजे अर्धीच KYC तुम्हाला करायची आहे। त्यानंतर अर्धवट KYC ग्राह्य धरली जाणार आहे, म्हणून तुम्ही फक्त तुमची KYC करा, वडिलांची KYC करू नका। त्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे लागणार आहे। कागदपत्रे पुढील प्रमाणे तुम्हाला दिलेली आहे। खालीलपैकी उपलब्ध पुरावे अंगणवाडी सेविकाकडे द्या। पतीचा किंवा वडिलाचा मृत्यू दाखला तुम्हाला द्यावा लागेल। त्यानंतर घटस्फोट झाले असेल तर त्याचे कागदपत्रे तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे द्यावे लागेल किंवा निराधारांचे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही ते डॉक्युमेंटही देऊ शकता। लाडकी बहीण KYC मुदतवाढ देखील झालेली आहे। ज्या लाडकी बहिणींची KYC चुकली आहे त्यांनी घाबरून जाऊ नका। लवकरच तुमच्यासाठी देखील हा नियम लागू होणार आहे। तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे तुमचे डॉक्युमेंट जमा करून द्या। धन्यवाद। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।